अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जीवनात प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात धावत असतो. कोणाला वाटते पैसा मिळाला की आनंद मिळेल, कोणाला वाटते मोठे घर, मोठी गाडी किंवा मोठे नाव मिळाले की आयुष्य पूर्ण होते. पण काळ जसा जसा पुढे सरकतो तसे तसे लक्षात येते की बाहेर शोधलेला आनंद फार काळ टिकत नाही. खरा आनंद मनाच्या शांततेत असतो आणि मनाची शांतता श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्मातून निर्माण होते. आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मोबाईल बाजूला ठेवा, जगाचा गोंगाटा काही क्षण विसरा आणि स्वतःच्या मनाशी बोला. अनेक दिवसांपासून तुम्ही इतरांसाठी जगत आहात, पण स्वतःच्या मनाचा आवाज शेवटचा कधी ऐकला होता? मन सतत काहीतरी सांगत असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच थकवा फक्त शरीरात नसतो, तो मनातच साचत असतो. अनेक लोक संकट आले की घाबरतात. हे माझ्याच आयुष्यात का घडते? असा प्रश्न विचारतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही, त्याला स्वतःची ताकदही कळत नाही. समुद्रातील शांत पाण्याने कधीही कुशल नावाडी तयार होत नाही. वादळच त्याला दिशा, धैर्य आणि अनुभव देते. त्याचप्रमाणे जीवनातील कठीण प्रसंग आपल्याला तोडण्यासाठी नाहीत, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात. कधीकधी आपण खूप प्रामाणिकपणे वागतो, पण त्याचे फळ लगेच मिळत नाही. त्यामुळे मनात निराशा निर्माण होते. पण बी पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड तयार होत नाही. त्यासाठी वेळ, पाणी, सूर्यप्रकाश आणि संयम लागतो. तसेच चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळीच मिळते. म्हणून चांगुलपणा कधी सोडू नका. जीवनात सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. भीती, राग, मत्सर आणि अहंकार हे 4 दोष माणसाची शक्ती हळूहळू कमी करतात. दुसरीकडे प्रेम, क्षमा, संयम आणि विश्वास हे 4 गुण माणसाला आतून मजबूत करतात. त्यामुळे रोज स्वतःला विचारा, आज मी कोणत्या गुणांना वाढवत आहे? तुमच्या घरात कदाचित आर्थिक अडचणी असतील, कदाचित तुमचे एखादे स्वप्न अजून पूर्ण झाले नसेल, कदाचित तुमच्या प्रयत्नांना अजून यश मिळाले नसेल, पण याचा अर्थ तुमचा प्रवास संपला असा होत नाही. अनेक वेळा परमेश्वर योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतो. आपण वाट पाहतो यशाची, पण तो घडवत असतो आपले व्यक्तिमत्व. आजपासून एक छोटा नियम करा. सकाळची सुरुवात तक्रारीने नाही, तर कृतज्ञतेने करा. माझ्याकडे काय नाही यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचा विचार करा. श्वास आहे, कुटुंब आहे, प्रयत्न करण्याची ताकद आहे, हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्याला कृतज्ञता समजते त्याच्या आयुष्यात समाधान आपोआप येते. दुसऱ्याच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाचे नशीब, वेळ आणि प्रवास हा वेगळा असतो. काही फुले लवकर उमलतात तर काही उशिरा, पण प्रत्येक फूल त्याच्या योग्य ऋतूतच उमलते. म्हणून तुलना सोडा आणि स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो. कालच्या चुका आज सुधारता येतात. कालचे अपयश आजच्या प्रयत्नांनी यशामध्ये बदलता येते. फक्त एक गोष्ट सोडू नका, तो म्हणजे असतो प्रयत्न. कारण प्रयत्न करण्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण व्यर्थ कधीच नसतो. म्हणून आज मनापासून एक संकल्प करा. सत्याचा मार्ग सोडणार नाही, चांगुलपणा सोडणार नाही, आशा सोडणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास कमी होऊ देणार नाही. जीवनात वादळे येतील, पण श्रद्धेचा दीप जिवंत ठेवला तर अंधार कायमचा राहत नाही. आणि म्हणूनच आजपासून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदला. कारण विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की सवयी बदलतात आणि जर सवयी बदलल्या की पूर्ण आयुष्य नवीन दिशेने प्रवास करू लागते. जीवनात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, तर काही आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध घडतात. पण प्रत्येक घटनेमागे काही ना काही शिकवण दडलेली असते, काही ना काही आनंद दडलेला असतो. तर संकट आपल्याला धैर्य शिकवते, यश आत्मविश्वास वाढवते, तर अपयश आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देते. म्हणून कोणतीही परिस्थिती कायमची नसते.
हे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःच्या मनात प्रेम, दया आणि क्षमा जपा. कारण द्वेषाने द्वेष संपत नाही, तो फक्त वाढत जातो. पण प्रेम आणि समजूतदारपणा अनेक तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतात. तुमच्या एका चांगल्या शब्दामुळे एखाद्याचा संपूर्ण दिवस सुंदर होऊ शकतो. म्हणून बोलताना शब्दांची निवड करा आणि वागताना माणुसकी कधीही विसरू नका. आई-वडिलांचा आदर करा, ज्येष्ठांचा सन्मान करा आणि लहानांवर प्रेम करा. घरात प्रेम, विश्वास, एकोप्याचे वातावरण निर्माण करा. कारण शांत घरात शांतता असली आणि बाहेरची कोणतीही लढाई जिंकण्याचे बळ हे आपल्याला आपोआप मिळते. जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर त्यांना घाबरू नका. प्रत्येक रात्र कितीही काळोखी असली तरी तिच्यानंतर पहाट ही नक्कीच होत असते. तसेच प्रत्येक संघर्षानंतर नवीन आशा जन्म घेते. त्यामुळे निराश होऊ नका, हार मानू नका आणि स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर एक छोटासा संकल्प करा. दररोज एक चांगले काम करायचे. कोणाचेही मन जाणून-बुजून दुखवायचे नाही. संकटात असणाऱ्याला शक्य तितकी मदत करायची आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करायची. हे छोटे-छोटे बदलच एक दिवस मोठे परिवर्तन घडवून आणणार. जीवनाचा खरा अर्थ फक्त स्वतःसाठी जगण्यात नाही, तर इतरांच्या आयुष्यातही आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटवण्यात असते. म्हणूनच प्रेम वाटा, विश्वास वाटा, आशा वाटा आणि सदैव सकारात्मक विचारांचा प्रसार करा. तुमची चांगली कर्मेच तुमची खरी ओळख बनणार आहे. त्यामुळे शेवटी सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, योग्य आरोग्य, उत्तम आरोग्य, यश, मनशांती नांदो. प्रत्येक घरात प्रेम वाढो, प्रत्येक कुटुंब आनंदी राहो आणि प्रत्येक जीवनात चांगुलपणा हा निर्माण करो. सदैव प्रकाश तुमच्यासोबत उजळत राहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा स्वामींचा संदेश आवडला असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.